वैष्णवी हगवणीच्या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर। वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे, मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण। वैष्णवीचा हुंड्यासाठी जात होत असल्याचा आरोप। वैष्णवीची सासू नवरा नणंद अटकेमध्ये तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू। राजेंद्र हगवणे यांना अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ, वैष्णवीच्या आई वडिलांचा गंभीर आरोप। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी। अजितदादांनी लग्नामध्ये फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली, असं हगवणे यांना विचारलं होतं। वैष्णवीचे वडील अनिल काचपटे यांची माहिती। वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल। लग्न करून चूक केली, ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीकडून उल्लेख। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वैष्णवी हगवणेंना अमानुष मारहाण, वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढणार। सुळेंकडून मदतीचं आश्वासन। तर पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारे यांचा अजित पवार यांना सवाल। अटक केलेल्या शहजादला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये पाठवलं होतं। भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा शहजादचा कट होता। उत्तर प्रदेश ATSच्या तपासात धक्कादायक खुलासे। चीन पाकिस्तान आर्थिक महामार्गाचा विस्तार आता अफगाणिस्तानपर्यंत। पाकिस्तान आणि तालिबान सरकारसोबत चीनचा त्रिपक्षीय करार। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बैठकीमध्ये चर्चा। पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला नदीचं रूप, तर अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान। बुलडाण्यामध्ये वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका। 500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। जिल्ह्यामध्ये वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू। पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर। 771 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरं दगावली। मराठवाड्यामध्ये 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 391 जनावरं दगावली तर 4000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान। महाविस्तार A1 AI ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप लॉन्च। शेतीविषयक सल्ला, बाजारातील दरासंदर्भात AI द्वारे माहिती मिळणार। IPL मध्ये आज मुंबई विरुद्ध दिल्ली महत्वाची लढत। प्लेऑफचं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक। पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई 4थ्या तर दिल्ली 5व्या स्थानी।